नमस्कार. जय महाराष्ट्रमध्ये या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आपल्याला माहिती आहे आपण काही विशेष व्यक्तिमत्वांना मुद्दाम आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी आपल्याला हव्या त्या विषयावर गप्पा मारतो. पण त्याचं एक वैशिष्ट्य असं की जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये संपादकीय विभागात काम करणारे सगळे माझे सहकारी या कार्यक्रमात सहभागी होतात. आणि आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत प्रकाशजी आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, जे भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तर आहेतच, पण महाराष्ट्रामध्ये गेल्या 45 ते 50 वर्षामधल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सगळ्या विषयावरचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वतः हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि त्याहीपेक्षा या सगळ्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांना आणि बदलांना साक्षीदार राहिलेले आहेत. या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहोत. आणि बाळासाहेबांचं वैशिष्ट्य असं की अत्यंत स्पष्ट वक्ते, चोख आणि परखड उत्तर देणारे, म्हणजे थोडक्यात आपल्या कार्यक्रमासारखेच थेट, अचूक आणि बिनधास्त. बाळासाहेब, या आजच्या कार्यक्रमात जय महाराष्ट्राच्या वतीने आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करतो. स्वागत आपलं. थँक्यू. आजच्या थेट, अचूक, बिनधास्त चर्चेमध्ये सुरुवात करताना आत्ताच काही वेळापूर्वी संसदेचं अधिवेशन तहकूब झालं आहे. अर्थात ते बेमुदत काळाकरता जरी झालेलं असलं, ज्याला आपण सॅनेडाय म्हणतो, असं झालेलं असलं तरीसुद्धा जे काही मागच्या काही आठवड्यांमधलं वातावरण आपण बघितलं, त्या वातावरणाविषयी मला विचारायचं आहे की हा जो काही संसदीय लोकशाहीमधला एक बदलाचा टप्पा आपल्याला दिसतोय, जो पूर्वी भाजप विरोधात असताना सुद्धा तसाच होत होता, आजही भाजप सत्तेत असताना काँग्रेस भाजपच्या भूमिकेत गेली आहे आणि त्याच पद्धतीने आरोप प्रत्यारोप त्यांनी सरी घातली म्हणून मी दोरी घालायची, हा जो काही प्रकार सगळा चालू आहे, कसं बघता तुम्ही? ते मी आपल्याला असताना पहिल्यांदा नरसिंहराव मुख्यमंत्री असताना सुखराम म्हणून मंत्री होते, त्यांच्या विरोधातला पहिल्यांदा आरोप झाला होता की त्यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये असणारा गडबड घोटाळा केला होता. आणि त्यावेळेस मी विरोधी पक्षामध्ये होतो. त्यावेळेस हा प्रश्न सर्वसामान्य माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील याची पहिल्यांदा चर्चा झाली. आणि जे काही विशेषज्ञ होते किंवा त्याच्यामधले असणारे जे काही स्टडी ग्रुप्स होत्या, ह्या सगळ्यांनी असं सांगितलं की 50% लोकांपर्यंत हा प्रश्न आपल्याला घेऊन जायचा असेल तर किमान 10 दिवस हा सभागृह बंद पाडलं पाहिजे. लोकांपर्यंत हा प्रश्न पोचवायचा असेल तर सगळ्यात मोठं माध्यम आणि न खर्च करता माध्यम हे पार्लमेंट बंद पाडणं हा त्याच्यातला भाग आहे. पण पार्लमेंट बंद पाडणं हा संसदीय आयुधांचा कसा भाग होऊ शकतो? ते मुळात असं आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला इश्यू लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आहे आणि लोकांपर्यंत घेऊन जात असताना जी काही माध्यमं आहेत ती आपल्याला साथ देतील याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे या माध्यमांवरती आपला प्रश्न लादायचा असेल आणि आपण कशासाठी मग लादायचा असेल तर मग हे बंद केलं पाहिजे आपण. म्हणजे बंद केल्यानंतर आपण जे म्हणतोय तेच त्यांना भाषा बोलावी लागते. आणि 10 दिवस त्यांनी असा असताना प्रचार केला तर 50% हा प्रश्न जातो आणि मग नंतर लोकांपर्यंत जातो. पण त्याच्यावर मार्ग नाही निघाला तरी चालेल, पण मार्ग नाही निघाला तरी चालेल, लोकांपर्यंत लक्ष वेधून घ्यायचं. आणि ती टॅक्टिक्स माझ्या अंदाजानं प्रत्येक वेळेस बिगर स्कॅम ज्यावेळेस आले, घोटाळे आले, त्यावेळेस हीच टॅक्टिक्स त्या ठिकाणी वापरण्यात आली. काँग्रेस माझ्या मताप्रमाणे की आम्ही एकटे भ्रष्टाचार नाही, आत्ताचा सत्ताधारी पक्षसुद्धा भ्रष्टाचार आहे, त्यांना व्यायाम प्रकरणानंतर किंवा इथल्या असणाऱ्या सुषमा स्वराजांच्या IPLच्या इन्व्हॉल्वमेंटच्या नंतर मला वाटतं त्यांच्याकडे चांगली ती संधी आली, ती त्यांनी संधी असणारा उपयोगात करून घेतली आणि लोकांपर्यंत हे आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आम्ही दोघे सारखे आहोत, या परिस्थितीला त्यांनी आणून ठेवून दिले. त्यांनी झालं काय? संसदेतला कितीतरी वेळ वाया गेला, कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आणि मग पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या पार्टीला वेगळं काय करता आलं? शेवटी काय मुद्दे कुठले सुटले? याच्यामध्ये माझ्या दृष्टीने असताना BJPचा फार मोठा लॉस झाला असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. की त्यांना जो काही एक वेगळा कार्यक्रम द्यायचा होता किंवा आम्ही असणारा पार्टी विथ डिफरन्स असं जे आहे किंवा त्यांना असणारा जो काही त्यांचा हिंदुत्ववादी अजेंडा पुढे आणायचा होता, या सगळ्या पार्लमेंट न चालण्यामुळे त्यांना असणारा त्यांचा अजेंडा राबवता आला नाही. किंबहुना मी असं म्हणेन त्यांना असणारं की त्यांनी पार्लमेंट आणि संसद हे मॅनेज करता येत नाही, हाच त्यांच्या पुढचा असणार एक सगळ्यात मोठा ठपका झालेला आहे. पण म्हणजे काँग्रेसकडे इतकी कमी संख्या असून, विरोधी पक्ष इतक्या कमी प्रमाणावर असून
भाजपकडे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असून सुद्धा फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी कमी पडते भाजप असं नाही, वाटतं? मी असं म्हणेन की त्या सुषमा स्वराजांचा इश्यू जो आहे त्याच्यामध्ये कोणीही हा प्रश्न अजून उपस्थित केला नाही आणि BJP माझ्यानं त्याला फारच घाबरत होती असं मी त्या ठिकाणी मानतोय. ते म्हणजे की मोदी जे आहेत त्यांच्यावरती वॉरंट आहे आणि वॉरंट असणाऱ्या माणसाला मंत्र्यांनी मदत करणं हे मी म्हणेन तिथल्या असणाऱ्या संसदेच्या सदस्याने स्वतःवरती घालून घेतलेलं बंधन असं मी म्हणेन की त्यांनी असणारं हे विचारलं नाही की वेदर हे असणारे क्रिमिनल ॲक्ट आहे की नाही. या संदर्भातला असणारा जर कोणी प्रश्न विचारला असता तर BJPचं सरकार अजूनही त्याच्यामध्ये अडचणीत आलं असतं आणि म्हणून BJPने आपल्यावरचा वार कमी व्हावा या दृष्टीने त्यांनी असणारं स्पेस जी आहे ती विरोधकाला सरेंडर केली की त्या चर्चेमध्ये आपण असणारा जाऊ नये, कारण का मग त्यांना स्पेसिफिकली रिप्लाय द्यावा लागला असतं की वेदर हे क्रिमिनल ॲक्ट आहे की नाही याचं असणारं उत्तर द्यावं. नाही, पण मुख्यतः जर पूर्ण या प्रकरणात बघितलं तर गेल्या UPA सरकारमध्ये काँग्रेस जसं बॅकफूटवर येताना पाहायला मिळालं आणि शस्त्र टाकताना पाहायला मिळाले, ज्या ज्या नेत्यांवर आरोप झाले त्यांचे राजीनामे घेतले गेले. मात्र त्याच्या विरोधात एक वेगळी स्ट्रॅटर्जी घेऊन या ठिकाणी भाजपसमोर येताना पाहायला मिळते. काहीही झालं तरी चूक मान्यच करणार नाही, राजीनामे घेणारच नाही, चर्चाच करणार नाही, अशी जी भूमिका आहे ती सरकार म्हणून भूमिका कितपत योग्य वाटते तुम्हाला? म्हणजे मी असं म्हणेन की दॅट इज ज्यांनी हिटलर वाचला असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर हिटलरनी पहिल्यांदा असणारे आपले इंटरनल शत्रू संपवले. BJPमध्ये सुद्धा आपल्याला असणारं तीच प्रोसेस होताना दिसली त्याच्यामध्ये इंटरनल शत्रू. सेकंड फेज हिटलरची अशी होती की जे काही त्याचे विरोधक होते त्या विरोधकांना तो इग्नोर करत गेला आणि थर्ड फेज हिटलरची जी होती ती की स्वतःला इम्पोज करण्याचा असणारा भाग जो होता. या तिन्ही गोष्टी सायमल्टेनियसली आपल्याला ऑपरेट होताना या सगळ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे दिसतात जे आहे. हिटलरच्या काळात काही प्रोग्रेशन होतं ते सुद्धा ओलांडून त्याच्या पलीकडची कुठेतरी त्याच्या एक पलीकडची ही चाललेली आहे की तुम्ही काही करा, मला जे लादायचं आहे ते मी लादून राहणारच. आणि याचाच उल्लेख अडवाणींनी छुपी आणीबाणी असा केला, तुम्हाला त्याच्याकडेच निर्देश करायचा आहे? मायांना वी आर वॉकिंग टुवर्ड्स इट असं मी म्हणेन. म्हणजे आपण त्या दृष्टीने चाललोय असं मी म्हणेन. म्हणजे आणीबाणीच्या दृष्टीने दिशेने चाललं. आणीबाणीच्या दृष्टीने चाललेलो आहे, कारण का आत्ताचे आपण असणारा इंटरनॅशनल पेट्रोलचे रेट्स बघितले आणि त्याची असणारी इंडियन करन्सीमध्ये डॉलरची प्राईस आपण बघितली आणि काँग्रेसच्या पिरियडमध्ये असणारा डॉलरची आणि ह्याची असणारी प्राईस आपण असणारा बघितली तर फार फ्लक्च्युएटिंग नाही आहे. डॉलर प्राईस हा गेले UPAच्या कालावधीमध्ये पण आणि आता असणाऱ्या BJPच्या कालावधीमध्ये हा स्टेबल राहिलेला आहे असं दिसतंय. तो आता त्याची व्हॅल्यू कमी होत जाते हा वेगळा भाग आहे, परंतु त्यावेळेस प्राईस आपण असणारा बघितले तर आत्ताच्या प्राईसपेक्षा 30%नी कमी होते, म्हणजे 30% प्राइसेस कमी होते. आता हे जर म्हणत असतील की बा आम्ही मार्केटला ऑपरेट करायला देतोय तर मग तुमचे प्राईस 30%नी कमी पाहिजे, ते आपल्याला दिसत नाही आहे. माझ्या दृष्टीने दुसरं एक इथे असणारं जे अर्थशास्त्र आहे त्यांनी असणारं हे केलं पाहिजे की जे काही रेव्हेन्यू कलेक्शन ह्यांनी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कलेक्शन्स दाखवलेले आहेत म्हणजे बजेटच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यापैकी किती आलेले आहेत एक भाग तो माझ्या दृष्टीने असणारा भरत नाही आहे. आणि ती जी गॅप आहे ती कमी करण्यासाठी त्यांनी मार्केट रेट्स जे आहेत ते पेट्रोल आणि डिझेलमध्ये ऑपरेट करायचं नाही, त्याला आर्टिफिशियल कंट्रोल करायचा आणि आर्टिफिशियल कंट्रोल करून त्याच्यामधला असणारा 40,000 कोटीचा जो काही प्रॉफिट आहे तो मग शासनाकडे वळवून घ्यायचा. म्हणजे जी काही डेफिशियन्सी आहे बाय दी एंड ऑफ फेब्रुवारी ती कमी करून दाखवायचा. हा त्याच्या पण हा किती दिवस खेळ चालेल हा त्याच्यातला भाग आहे. बाळासाहेब, एक आता आजचीच घटना घडली म्हणून मी अजून एक त्याच्यामध्ये जोडतो, म्हणजे त्याच्यामध्ये येईल की RBIने मध्यंतरी या सगळ्या फॉरेक्समध्ये त्यांनी एक टर्म अशी इंट्रोड्यूस केली होती, त्याला ते असं म्हणत होते की अनस्टेबिलिटी. त्यांनी अशी एक टर्म केली होती आणि त्या अनस्टेबिलिटीचा जो 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 होता
तो राऊंड अबाउट 48 to 58% फ्लक्च्युएट राहायचा. माझ्या हिशेबाने तो असणारा फ्लाईट मनी आहे, म्हणजे जसं आपण कॉल मनी म्हणतो, बँकेच्या ह्याच्यामध्ये आपण जसा कॉल मनी म्हणतो, मला पाहिजे तेव्हा मी घेऊ शकतो, तशा रीतीने तो वर्नेबल फंड्स आहेत. ती प्रॉपर टर्म ते नंतर वापरत गेले की वर्नेबल फंड्स. वर्नेबल म्हणजे काय की मी कधी बोलू शकतो. आता हा जर 48% आपण असणारा 48% हा टोटल फॉरेक्सच्या ह्याच्यामधला आपण असणारा धरला, तर माझ्या दृष्टीने मध्यंतरी असणारी जी काही आपण एक चर्चा ऐकली होती की बा फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते विड्रॉ व्हायला चाललेले आहेत आणि त्याला असणारा आपल्या फायनान्स मिनिस्टरनी कुठेतरी एश्युरन्स देण्याचा असणारा भाग केला आहे. माझ्या अंदाजानं ही जी काही एक हिटलरशाहीची सिस्टम उभी करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याच्यातून इन्स्टेबिलिटी बिल्ट होत चाललेली आहे आणि ती इन्स्टेबिलिटी इथल्या आर्थिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसते. बाळासाहेब, हिटलर हा शब्द तुम्ही सातत्यानं वापरताय. मुळात हिटलर आणि मोदी सरकार यात कोणाला कम्पेअर करताय तुम्ही? म्हणजे भाजप सरकारमधली कोण अशी व्यक्ती आहे जी हिटलर बनू पाहतीये? ते बेसिकली RSS हिटलरशाहीच आहे. तिथे कुठे लोकशाही नाही आहे, अमुक नाही आहे. आणि आत्ता असणारं प्राईम मिनिस्टर जे आहे त्यांची जी काही पूर्ण स्टेप्स ज्या आहेत, या स्टेप्स अशा आहेत की मी सांगेन आणि तुम्ही फॉलो करायचं त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ते हेही रेकग्नाईज करायला तयार नाहीत की सेक्रेटरीज हे मंत्री जरी नसले तरी त्यांचं स्टेटस मंत्र्यांच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्हमधला हा आपला कलिग आहे ॲडमिनिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा त्याला आपल्याला शिपायासारखं वागवता येणार नाही, तर त्याला कलिगसारखं आपल्याला वागवावं लागेल. इथेही कुठे मला असणारा संबंध दिसत म्हणजे नाही. मोदी हिटलर बनू पाहताय भारतामध्ये? माझ्या अंदाज ट्रेंड तो सुरुवात झालेला असं मी म्हणेन. त्याची सुरुवात झालेली सुरुवात आहे. झालेली आहे. त्याची चुणूक तुम्हाला कुठपासून जाणवली की या ठिकाणी? पहिल्याच दिवशी जाणवली. ज्या दिवशी त्यांनी सेक्रेटरीना सांगितलं की तुम्ही गोल्फ खेळायचं नाही, सकाळी 9 वाजता या, तेव्हा हे मास्तर आणि शिक्षक हे रिलेशन सुरुवात झालं. नाही पण मला एक गोष्ट- नाही नाही, एक असं आहे की एक डिसिप्लिन म्हणजे नरेंद्र मोदी असं म्हटलं की मला ई गव्हर्नन्स आणायचं आहे, हा एक भाग. दुसरं तुम्ही म्हणता की RSS हे RSS म्हणजे हिटलर. तर मला हे सांगा की RSSला नरेंद्र मोदी मान्य आहेत आता एक वर्षभराच्या कारकिर्दीत, की नरेंद्र मोदी जे करतात त्याच्यावर RSSचं लक्ष आहे? का आणखीन ॲडिशन विलसच्या प्रश्नामध्ये का RSSलाही दुसरा काही समर्थ पर्याय दिसत नाही आहे? मुळात माझं म्हणणं असं आहे की इथले सगळे म्हणजे मी RSS ज्या स्थितीमध्ये आहे किंवा BJP ज्या स्थितीमध्ये आहे किंवा काँग्रेस ज्या स्थितीमध्ये आहे किंवा आमचे डावे मित्रपक्ष जे काही स्थितीमध्ये आहेत किंवा समाजवादी असणारे जे काही आमच्या स्थितीमध्ये आहेत, हे सगळे पक्ष आज हेडलेस आहेत. त्यांची बॉडी शिल्लक आहे. आता हेडलेस पक्ष हे बॉडी किती दिवस सहन करणार? हेडलेस आणि डिवायडेड सुद्धा ते डिवायडेड मायांदन त्याला असणारा अर्थ राहत नाही का अनलेस दी हेड स्टार्ट्स म्हणजे कमांड द्यायला सुरुवात करेल तेव्हा ते उरलेले विंग्स त्याच्यातलं असणारे हे करतील. नाही तर त्याचं जोपर्यंत जीव त्या बॉडीमध्ये जोपर्यंत जीव शिल्लक राहिलेला आहे तोपर्यंत त्याच्या हालचाली चालतात. त्याचा जीव संपला की ते कोलॅप्स होतात. बाळासाहेब, थोडं मी हिटलरवरनं डिस्कशन जरा मगाचाच मुद्दा की प्रश्न असा आहे की RSS समजा हिटलर आहे, तर आता नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने पुढे चालले, संपूर्ण सरकारची कमांड त्यांच्या हातात आहे, मंत्र्यांना अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत त्यांचंही ऐकलं जात नाही. म्हणजे अनेक मंत्री खाजगीमध्ये सांगतात सुद्धा. तर नरेंद्र मोदी पुढे चाललेले आहेत हे RSSला मान्य आहे का की त्यांची अपरिहार्यता आहे की नरेंद्र मोदीचा फेस? माझं म्हणणं दोघांची अपरिहार्यता आहे. दोघंही एकमेकांशिवाय जगू शकत नाही अशी अवस्था आहे आणि दोघांनाही हुकुमशाहीची असणारी सवय झालेली आहे. त्याच्यामुळे ते एकमेकाला टॉलरेट करतात. मला थोडं जरा हिटलरवरून डिस्कशन आता बाजूला न्यायचं आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना जर आपण बघितल्या तर अल्पसंख्याकांच्या बाबतीत असलेलं मोदी सरकारचं धोरण आता थेट संबंध नसला तरीसुद्धा कसा प्रकरणापासून ते आत्ताच्या फाशीपर्यंत ह्याच्यात जे काही बदल झाले, ज्या पद्धतीने कसाबचं प्रकरण काँग्रेस गव्हर्नमेंटने हँडल केलं आणि आत्ताच्या फाशीमधलं प्रकरण मेमनचं जे काही हँडल झालं, काय वाटतं आपल्याला
अल्पसंख्याकांच्या बद्दलच्या धोरणामध्ये मोदी सरकार काही स्वतःमध्ये बदल करू इच्छित आहे, करू शकेल असं वाटतं आपल्याला? मला वाटत नाही आहे बेसिकली. म्हणजे आपल्याकडे एक असं म्हणेन की देर इज नो शॉर्ट टर्म फॉरेन पॉलिसी, देर इज नो लॉंग टर्म फॉरेन पॉलिसी. आपल्याकडे असणारं शेजारी राज्य आहे त्याच्या संदर्भातलं आपलं काही धोरण आहे का, तर तेही नाही आहे. आपल्यापासून जे लांब आहेत यांच्या संदर्भातलं आपलं असणारं धोरणात्मक काही निर्णय ठरलेत का, तर अजिबात आपल्याला असं ठरलेले दिसत नाही त्या ह्याच्यामध्ये. दुसरं मी असं इथे म्हणेन की हिंदू इथला मेजॉरिटी आहे त्या ह्याच्यामध्ये. तेव्हा हा मेजॉरिटी असताना त्याही वेळेस चर्चा झाली होती की मग आपण स्वतःला एक हिंदू राष्ट्र म्हणून का डिक्लेअर करायचं या ह्याच्यामध्ये. तर त्या ज्या चर्चेमधला असणारा भाग होता आहे की आपण जरी हा शब्द हिंदू हा जरी वापरत असलो तरी हा इतिहासातला नाही आहे. याचा त्यावेळचा असताना बघितलं तर 150 वर्षाचा रेकॉर्ड होता आणि तो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यावेळेस वापरत घेऊन ह्याला असणारं हळूहळू सामान्य माणसापर्यंत नेऊन पोचवायचा आणि ह्याला असणारं एक रिलिजियस कलर येत राहील हे आपण असणारं पाहायचं त्याच्यामध्ये. आणि तिथनं हा जो डिवायडेड वेगवेगळ्या संतांमध्ये पंथांमध्ये वेगवेगळ्या विचारांमध्ये जो काही विभक्त झालेला आहे त्याला असणारा आपल्याला एकत्र कशा रीतीने आणता येईल हा त्यावेळेसचा असणारा हेतू होता. तेव्हा तिथे इतर रिलिजियस ग्रुप्स हे आपल्यापासून वेगळे आहेत असं काही त्यावेळेस धरल्या जात नव्हतं त्या ह्याच्यामध्ये. आत्ता मुळात माझा असणारा मला जो फंडामेंटल डिफरन्स आता जो दिसायला लागला आहे तो असा आहे की हिंदू हा एक रिलिजियस ग्रुप म्हणून आहे. उरलेले जे आहेत ते नॉन रिलिजियस नॉन हिंदू ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये. हे जरी आपण मान्य केलं बरं ठीक आहे इस्टॅब्लिश झालं आपण असं धरून चालू, पण त्यांच्यामधलं रिलेशन्स कसं असणार याच्या संदर्भातला असणारा धोरणात्मक आहे का, तर आपल्याला काहीही त्याच्यामध्ये दिसत नाही. मी नेहमी म्हणत असतो की पाकिस्तानची आणि भारताची एक गरज आहे की ते दोघांच्या एकमेकाच्या अँटी जोपर्यंत राहतील तोपर्यंत एक संघ राहतील ते. का पाकिस्तान सेंट्रिक करायचं असेल तर त्यांना अँटी हिंदू पॉलिसी घेतली पाहिजे आणि भारतामधला असणारा हा सगळा हिंदू ह्याला एकत्र करायचं असेल तर तुम्हाला असणारा अँटी पाकिस्तान ही भूमिका घेतली पाहिजे. ॲज अ नेशन म्हणून ठरवून घेतली तर माझं म्हणणं असं आहे वेल अँड गुड, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ती जेव्हा अँटी पाकिस्तान भूमिका ही अँटी मुस्लिम ज्यावेळेस होते त्यावेळेस ती भारतातल्या मुसलमानांना त्रासदायक होते. बाळासाहेब आपल्याला पुन्हा एकदा या विषयाकडे यायचं आहे आणि आणखीन इतर विषयांवर बोलायचं आहे. बाळासाहेबांच्या अर्थनीतीविषयीचे स्वतःचे असे काही विचार आहेत आणि ते एकदम सडेतोड ठोसपणे मांडून टाकतात. कोणाची भीड मुरवत न बाळगता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा आत्ता शेतमजुरांचे प्रश्न, शेतीचे आणि शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न आणि काही अर्थनीतीचे प्रश्न याविषयी बाळासाहेबांकडे आपण परत एकदा येणार आहोत. त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.